जे विचार केले होते सगळेच मुद्दे घेतलेले आहेत. एका विषयावरती ताईंच्या थोडासा प्रकाश टाकेल. पाणी. बाबासाहेबांनी पाण्यामधले जे कार्य आहे ते आज आपल्याला खरोखर जाणवत असेल अख्ख्या देशाला. काही ठिकाणी दुष्काळ पडतोय, काही ठिकाणी महापूर येत आहेत. त्यावेळेला त्यांनी मला वाटतं हिराकुंड प्रकल्प आज मातीचा सर्वात मोठा जगातील मोठा प्रकल्प आहे हिराकुंड, की जेणेकरून त्याचा आजही अभ्यास केला जातो. भरपूर परदेशी लोक पण तिथे येऊन अभ्यास करतात की कसा काय त्यांनी त्यावेळेला. आणि त्यावेळेला टेक्नॉलॉजी इतकी प्रगत नव्हती. आजच्या टेक्नॉलॉजी तुलनेत खूप कमी टेक्नॉलॉजी होती. त्याच्यामध्ये पण तो आज प्रकल्प आजही कार्यरत आहे. आजही तो पाणी पुरवठा करतोय, कारण त्या पूर्ण विभागाला म्हणजे आज मला वाटतं कलकत्ता युपी सारख्या देश म्हणजे त्या प्रांतामध्ये खूप मोठा पूर यायचा किंवा खूप मोठा दुष्काळ पडायचा. आज इरिगेशन त्यांच्याकडे इतक्या चांगल्या प्रकारे चालू आहे. खरं म्हणजे महाराष्ट्राने या गोष्टीचं आपलं खरंच जे आता सरकार आहेत किंवा जे कार्यरत आहेत त्यांनी अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आपले कृषी मंत्री आत्ताचे जे झाले जे मोठे व्यक्ती आहेत शरद पवार साहेब, त्यांनी पण बऱ्यापैकी कार्य केले त्याच्यामध्ये इरिगेशनमध्ये देशामध्ये सुद्धा, आणि तसंच महाराष्ट्रामध्ये. आज आपण जे महाराष्ट्रातील जे खूप दुष्काळग्रस्त भाग आज म्हणजे कुणाच्या आपल्या पक्षाचा बाजू घ्यायची नाहीये, पण बारामती सारख्या दुष्काळग्रस्त भागामध्ये वाळवंटामध्ये तिथे आज आपण जे इरिगेशन बघतोय आणि आता तिथे एआयचं तंत्रज्ञान नवीन त्यांनी टेक्नॉलॉजी केली. याचा कुठेतरी पाया म्हणजे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आहेत. बाबासाहेब आंबेडकर फक्त घटनेचे शिल्पकार नाहीये, तर देशाच्या पायाचे शिल्पकार आहेत असं मला तरी वाटतं. तर याची खरोखर आपल्याला जाण असली पाहिजे. आणि त्यांच्या वेगवेगळ्या म्हणजे कार्यामध्ये जे ताईंनी विस्तृतरित्या आपल्याला मांडलेलं आहे. खूप शिक्षणच असेल, आपल्याला फक्त घटना आहे, आरक्षण दिलंय, ह्या काही मोजकेच मुद्दे आपल्याला माहिती की त्याच्यावरती त्यांनी काम केलं किंवा काय. त्याच्यावरती आपण इथे चष्मा जो तुम्ही म्हणताय तशी घालून प्रत्येक जण बघतात की हेच काम केलं आणि तेच काम केलं आणि असे काम केले. पण हे विस्तृत जेव्हा संकल्पना मुलांच्या जवळ समोर येईल, पुढच्या पिढीच्या समोर येईल, तेव्हा ती पुढची पिढी खरोखर घडणार आहे. आणि ती घडवण्याचं काम म्हणजे किंवा त्याचं जबाबदारी आपली सर्वांची आहे. तर त्यासाठी असे मंच म्हणा किंवा दरवर्षी आपण जे म्हणतो, तर मला असं वाटतं की कुठेतरी छोटंसं आपण इतर गोष्टींसाठी विचार करतो, छोटंसं ग्रंथालय किंवा वाचनालय आपण तयार केलं तर मुलांना खूप त्यातून आपल्याला वेगवेगळे म्हणजे माहिती देता येईल किंवा मुलांपर्यंत ते विचार पोहोचतील. बाबासाहेबांचे असतील, ज्योतिराव फुलेंचे असतील, सावित्रीबाई फुलेंचे असतील, इतके महान कार्य आहे की त्या खडतर परिस्थितीमध्ये जाऊन आपल्याला कोण जर उलट बोललं तर 2 मिनिटं आपण किती भडकतो आणि त्यावर रिॲक्ट करतो. म्हणजे माझ्यासह सर्वजण आपण आजची पिढी अशी झाली. पण अक्षरशः शेणाचे हे घेऊन जर त्यांनी एवढी प्रगती केली या लोकांनी, एवढ्या म्हणजे वर्गाच्या बाहेर बसून आज देशाच्या महत्वाच्या विचारवंतांमध्ये त्यांचं जर नाव घेतलं असेल या महापुरुषांचं, तर त्यांनी किती सहनशीलता त्यांच्यामध्ये असेल. ती सहनशीलता आपल्यामध्ये यावी आणि ती सहनशीलता आपल्या पुढच्या पिढीमध्ये जावी. याच्यासाठी थोडंसं त्यांचा अभ्यास करणं आपल्याला जास्त गरजेचं आहे. त्यांचं वाचन आपल्याला गरजेचं आहे. मोबाईलपेक्षा वाचनावरती किती भर असावा आणि वाचनातून आपल्याला ते चित्र कसं उभं राहतं हे मुलांना आताच्या पिढीला माहितीच नाहीये. एखाद्या कादंबरी किंवा एखादा ग्रंथ जेव्हा आपण वाचतो ना, त्या महापुरुषाचं अक्षरशः चित्र आपल्या समोर खरोखर उभं राहतं. असे ते लेखक आहेत आपल्याकडे वेगवेगळे. आता माझ्या माहिती शिवाजी सावंत वगैरे अशी ज्यांची पुस्तकं जर आपण वाचू तर खरोखर ते अक्षरशः समोर उभं राहतात ते चित्र आपल्याकडे कसं काय असेल. तर त्यानुसार असं वाचनाचे जे वाचनालय जर आपण चालू केलं आणि आपण त्यावरती कामं केलं, सर्वांनीच केलं पाहिजे. असं मी सर्वांसाठी बोलतो माझ्यासह की ते करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. तर आपली पुढची पिढी घडेल. आणि कुठेतरी अर्धा तास किंवा 1 तास मुलांना कंपल्सरी तिथे पाठवणं गरजेचं आहे. तिथे कोणतरी आपल्या बाकीचे